नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण सकाळीच जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. आणि शिवाय आपण असं बघतो की दक्षिण कर्नाटक, रायलसीमा या भागामध्ये सुद्धा पावसाचं अनुकूल वातावरण आहे. म्हणजे एक प्रकारची ट्रप या ठिकाणी कार्यरत आहे. ज्या पद्धतीची ट्रप आपण बघतो. शिवाय केरळमध्ये सध्या मान्सून सक्रिय होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती वाढली आहे. केरळमध्ये तुफान पाऊस चालू आहे. मान्सूनमध्ये काल विशेष प्रगती झालेली नव्हती, परंतु आज उद्या म्हणजे येत्या 48 तासामध्ये मान्सून केरळात येणं अपेक्षित आहे. कालच्या अंदाजाकडे आपण पुन्हा एकदा मुद्दाम लक्ष देणार आहोत, कारण काल उशिरा राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओरिसामध्ये पावसासंदर्भातला रेड अलर्ट देण्यात आलेला होता. धुळीच्या वादळाचाही प्रभाव राजस्थानमध्ये दाखवण्यात आलेला होता. महाराष्ट्रामध्ये देखील काल उशिरा ऑरेंज अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला होता बहुतांश महाराष्ट्रामध्ये. काल महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे, काही ठिकाणी ओढे नाले वाहिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला तो अंदाज महत्त्वाचा आहे. जून सुरू होतोय. हा मान्सून 2026चा पहिला दिवस. भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाचं अनुकूल परिस्थिती दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ऑरेंज अलर्ट तर इतरत्र येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता यापुढे आपण केवळ महाराष्ट्राच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करणार आहोत. भारताच्या अनेक राज्यात जरी पाऊस दाखवला असला तरी महाराष्ट्र आता आजपासून आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि आजपासून हवामानात एक बदल आपण असा करणार आहोत की आपण पेड चॅनलवर जो व्हिडिओ देत असतो तोच व्हिडिओ आपण या ठिकाणी 4 महिने म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर देणार आहोत. आणि ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा पेड चॅनलला स्वतंत्र व्हिडिओ आणि तर यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ हा पुन्हा 5 दिवसाचा होईल. 2 तारखेला पुन्हा भारतामधली उष्णतेची लाट संपलेली आहे, महाराष्ट्रातील संपलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर बाकी महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 3 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये सर्वदूर येलो अलर्ट दिलेला आहे. 4 तारखेला देखील भारतीय हवामान खात्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण येलो अलर्ट दिला आहे. 5 तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. त्यामुळे मात्र आपल्याला माहिती आहे की 5 तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. भारतीय हवामान खात्याने 6 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही, परंतु महाराष्ट्रात 6 तारखेलाही स्थानिक वातावरण राहणार आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात काल पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात देखील विदर्भाच्या काही भागात, कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता या ठिकाणी सुरुवात दाखवलेली आहे, परंतु काल देखील महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूरच्या काही भागात पावसाचा अंदाज पडलेला दिला आहे. आणि हा एक WTचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस असेल. याच भागात आपल्याला 2 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. हा WTचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे आणि कोकणात 2 तारखेला पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 3 तारखेला केरळमध्ये अतिशय अनुकूल वातावरण आहे. दक्षिण कोकणासहित पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल. आणि आपण असं बघतो की महाराष्ट्रामध्ये जिथे पाऊस पडतोय तिथे अतिशय चांगला पडतोय. मी सांगितल्याप्रमाणे 5 तारखेला देखील पूर्व मराठवाडा, दक्षिण कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे, स्थानिक प्रभाव वाढणार आहे. 6 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून मग विदर्भाचा दक्षिणी भाग, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 7 तारखेला देखील या भागात जोरदार पाऊस असेल आणि एक हलकी चक्राकार स्थिती गोव्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात
दक्षिणेला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 9 तारखेपासून आपण बघतो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड या भागात पावसाचं प्रमाण वाढेल. 10 तारखेला महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण जोरदार पावसाची परिस्थिती राहणार आहे. थोडं मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. आपण एकत्रित अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस बघायला मिळणार या दरम्यान. हा एकत्रित 15 दिवसाचा अंदाज आहे ECMWF मॉडेलचा. आपण ओझरती नजर GFS वर टाकली तरी देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचा अंदाज कायम आहे. सुरुवातीला आपण मान्सूनचा बेस चेक करत असतो. प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कसं वाढत जाईल या ठिकाणी याचे स्पष्टीकरण आपल्याला दिसते. प्रत्येक दिवशी हा एकत्रित अंदाज आहे आणि पावसाचं प्रमाण कसं दक्षिणेकडून वाढते महाराष्ट्राच्या हे आपल्याला दिसते. जवळपास हा 15 दिवसाचा अंदाज आहे आणि या 15 दिवसामध्ये जूनच्या पाऊस कुठेही जास्त होऊ शकतो. तर विदर्भामध्ये पाऊस चांगला होईल, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस चांगला होईल, पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होईल, कोकणामध्ये पाऊस होईल. फक्त कमी पाऊस कुठे दिसतोय? नाशिक पूर्व भागामध्ये, अहिल्यानगर पश्चिम, संभाजीनगर पश्चिम, नंदुरबार, धुळे, जळगाव पश्चिम या भागामध्ये आणि थोडं नाशिक उत्तर भागातही पाऊस कमी दिसतोय. बाकी ठिकाणी पाऊस आहे, परंतु साधारणपणे मान्सून सरकण्याची ही रीत आहे आणि त्यामुळे साधारणपणे अशा प्रकारचंच वातावरण जूनमध्ये असतं. त्यामुळे आश्चर्याची काही गोष्ट नाही याच्यामध्ये. हा धावता अंदाज असतो. आज 1 तारखेला 1 जूनला मान्सूनचा पहिला दिवस आहे. घाटमाथ्यावर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. जळगाव, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव या भागात आज उशिरा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हा एक WTचा प्रभाव आहे आणि हा WTचा प्रभाव 2 तारखेला राहण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भ, मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आपण बघतो की साधारण हे वातावरण 2 तारखेला रात्री देखील असण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण हे 3 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यासहित कोकणातील सर्व जिल्ह्यात 3 तारखेला पाऊस वाढेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस वाढलेला असेल. मात्र एक आहे की मान्सूनपूर्व पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढतो. आपण या ठिकाणी बघतो स्थानिक पावसाचं वातावरण हे आहे. बहुतांशी 5 तारखेपर्यंत राहणारे मान्सून महाराष्ट्रामध्ये यायला देखील वेळ लागणार आहे. 5 तारखेला आपण बघतो संपूर्ण घाटमाथ्यावर, मराठवाड्यात, विदर्भामध्ये देखील मोठं पावसाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढलेला आहे आणि 6 तारखेपासून तो मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात अधिक वाढेल. 7 तारखेपासून महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो की बहुतांश महाराष्ट्रातील भागामध्ये पाऊस आता रात्रपाळी करणार आहे. जूनची सुरुवात झालेली 8 तारखेपासून कोकणात जोरदार पाऊस आपण बघू शकतो आणि महाराष्ट्रातील पावसाचं जास्तीत जास्त प्रमाण हे 8 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक जिल्हे समाविष्ट आहेत. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अपवाद वगळता महाराष्ट्रभर पाऊस पोहोचणार आहे. 9 तारखेलाही महाराष्ट्रात खूप पाऊस आपल्याला अगदी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये आणि रात्री मराठवाडा, विदर्भापर्यंत हा पाऊस बघायला मिळणार आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल. रात्री उशिरापर्यंत पाऊस आता जूनमधला पडायला सुरुवात होणार आहे. परंतु मान्सूनसाठी पोषक स्थिती ही महाराष्ट्रामध्ये 9, 10, 11 तारखेपर्यंत आहे. म्हणजे 10 तारखेनंतरच महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा जोर वाढेल, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तळकोकणात जरी मान्सून लवकर आला 10 तारखेच्या आधी तरी महाराष्ट्रभर त्याला पोहोचायला वेळ लागेल.
आपण या ठिकाणी असं बघतो की 11 तारखेला देखील दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, त्यानंतर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात देखील रात्रपाळी करणारे पाऊस 11 तारखेला. 12 तारखेलाही मोठ्या प्रमाणात पाऊस दक्षिणी भागात महाराष्ट्रात राहणार आहे. मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. विदर्भामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल 12 तारखेला रात्री. 13 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर असणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पाऊस केवळ दिवसा नाही तर रात्री देखील जोर करणार आहे. फक्त आपल्याला यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पाऊस कमी दिसतोय. 15 तारखेला सुद्धा आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, पश्चिम विदर्भातील काही भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आपण या सर्व अंदाजावर लक्ष ठेवून आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.